इंद्रायणीचं पसायदान 28 मार्च. आनंदाचा मुक्तिबंध. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक डॉक्टर कल्पना संतोष मुळावकर. आनंदाचं ते अहिंसक गाणं हळुवारपणे छेडलेलं, त्या गाण्यातल्या सगळ्या शब्दपेशी आत्मीयतेच्या ओलाव्यानं गहिवरलेल्या. हा ओलावा अंतर्बाह्य निर्मोही पण अंतर्बाह्य प्रेमळ. हे प्रेम चराचराचं, चराचराशी जाऊन भिडणारं, चराचरातलं प्रेम जागवणारं आणि चराचरामध्ये विशुद्ध प्रेमाचे मुक्तबंध निर्माण करणारं. ह्या शब्दपेशींच्या अक्षर अंगकांमध्ये वितरागतेच्या मुक्त नादलहरी भरलेल्या. ह्या वितरागतेत तीर्थंकर, बुद्ध, ऋषीमुनी ह्यांचं अमूर्त सम्यक दर्शन घडत असलेलं. ह्या सम्यक दर्शनामुळं ह्या शब्दपेशी अधिकच बहरलेल्या, मोहरलेल्या. हा बहर आनंदाचा, सम्यक आनंदाचा. ह्या आनंदाचा आत्मा अध्यात्माचा. हे अध्यात्म शाश्वत वात्सल्यानं भरलेलं. ह्या वात्सल्यात सगळं आकाश आणि सगळी भूमी भरलेली. आकाशाची अनंत निळी नक्षत्र भूमीत उतरलेली आणि भूमीची शाश्वत सावली नक्षत्र आकाशात झेपावलेली. त्यामुळं भूमीवरची सगळी जैविक अजैविक सुखावलेली. सगळ्या जैविकांना अजैविकांना मुक्तीचा एक भावविभोर, उन्नत, उदात्त, उत्कट, निर्मळ, प्रेमळ आनंद क्षण गवसलेला. ह्या आनंद क्षणात सगळ्यांचे भावबंध गुंफलेले. ह्या भावबंधात सगळ्यांचे अनुबंध गुंफलेले. सगळ्यांच्या आनंदाची, सगळ्यांच्या सुगंधाची एक हळुवार आत्मीय गुंफण अगदी मुक्तपणे मोठी मोठी होत चाललेली. ह्या आनंदाच्या सुगंधाच्या मुक्तिबंधाशी सगळे बांधलेले. ह्या आनंदाच्या सुगंधाच्या मुक्तिबंधात सगळे बांधलेले. हे बंधन मुक्तीचं आणि ही मुक्ती बंधनाची. ह्या बंधनात सगळ्यांचं स्वातंत्र्य मुक्त असलेलं आणि प्रत्येकाचं स्वातंत्र्य सगळ्यांच्या स्वातंत्र्याशी बांधलेलं. स्वतंत्रतातून सम्यक लोकतंत्र विकसित झालेलं. प्रत्येकाचं आत्मतत्व स्वतंत्र. ही सगळी स्वतंत्र आत्मतत्व एकात्म. ह्या स्वतंत्र एकात्मतेचा सम्यक अनुभव आनंदाच्या गाण्यातल्या शब्दाशब्दातून पाझरतोय. तीर्थंकर, बुद्ध, ऋषी, मुनी ह्यांचं हे गाणं एका ऋषीनं छेडलेलं. त्यासाठी आधी ते स्वतःच्या आत्म्यात भरलेलं. त्या गाण्याचा रियाज स्वतःच्या सात्विक तपश्चर्येतून केलेला. ही तपश्चर्या आनंदाची तपश्चर्या ठरलेली. हा रियाज आनंदाचा रियाज ठरलेला. ह्या रियाजामुळं आनंदाला ऋषित्वाचा, मुनित्वाचा सूर गवसलेला. सम्यक आनंदाच्या मुक्तिबंधाची मुक्त उधळण करत हे आनंद ऋषी भारतभर फिरलेले. घराघरापर्यंत, दारादारापर्यंत गेलेले. सम्यक आनंदाचा मुक्तिबंध द्यायला आलेला ऋषी पाहून लोकही गहिवरले. लोक गहिवरलेले पाहून हा ऋषी सुद्धा गहिवरला. हा गहिवर अंतर्बाह्य निर्मोही पण अंतर्बाह्य प्रेमळ. ह्या गहिवराला एक परम उदात्त क्षणी निर्वाणाचे वेध लागलेले. दिनांक 28 मार्च 1992 निर्वाणाच्या महन मंगल मार्गानं प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या मनात शाश्वताचं स्थान मिळविणारे आनंद ऋषी अधिक उदात्त झालेले, अधिक उत्कट झालेले.